घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा म्हणजेच 15 जानेवारीचा भाग बघत आहात तुम्ही प्रेक्षकांनो. आणि आजचा भाग फुल ऑफ ड्रामा आहे. आजचा भाग तर तुम्ही थोडासाही स्किप करू नका, तुम्हाला मजा पण येणार आहे आणि इतका ड्रामा भरलाय की काय सांगू. तर बघा सुरुवातीला काय झालंय. सारंग या ऋषिकेशच्या घरात येऊन म्हणतो, माझी आई कुठे आहे, कुठे आहे माझी आई, आई आई कुठे आहे. आता तो अख्ख्या घरभर फिरतो त्या ऋषिकेशचा, जस काही ऋषिकेशचं घर फार मोठं आहे. आणि आता ऋषिकेशला म्हणतो, माझी आई कुठे आहे, सांग ऋषिकेश दादा, माझी आई कुठे आहे. अरे तोंड काय बघताय तुम्ही, कुठे आहे माझी आई, सांगा ना. आता जानकी काही बोलणार तेव्हा ऋषिकेश म्हणतो, थांब जानकी, बोलू दे त्याला. काय म्हणालास रे, माझी आई. सारंग म्हणतो, ओ माझी आई कुठे आहे, माझी आई सांग ऋषिकेश दादा, कुठे माझी आई, बोल बोल ना. आता आता यांना काही समजे ना काय तमाशा आहे म्हणून. आता सारंग त्या घरभर गोल गोल फिरतो आणि म्हणतो, मला तुम्हाला दादा म्हणायची सुद्धा लाज वाटते. असं बोलल्यानंतर ही जानकी ओवी सगळेच्या सगळे सारंगकडे पाहायला ऐश्वर्याने हवा दिली आहे, त्यामुळे सारंग फुल भरलेला आहे. सारंग म्हणतो, तू दोनदा धमकी द्यायला आला होता ना मला दादा, आता मी तुला धमकी द्यायला आलोय. ऋषिकेश रणदिवे म्हणजे दादा पण म्हणतोय, ऋषिकेश पण म्हणतोय. जानकी आता आधी शांत बसते, पण मला आता सारंग पुन्हा म्हणतो, माझ्या आईला जर काही झालं ना तर मी तुला सोडणार नाही. आता लगेच आई ही मध्ये बोलते जानकी आणि म्हणते, असं का बोलताय सारंग भाऊजी, आणि कोणाशी बोलताय याचा विचार तरी करा, भान ठेवा जरा. अहो नीट सांगा, नीट बोला, काय झालंय आम्हाला कसं कळणार. आता सारंग काय बोलतो बघा जानकीला. सारंग म्हणतो, बोलली बोलली रणदिवेच्या घरची ड्रामा क्वीन बोलली, चालू झाले हिचे नाटक. आता लगेच हा ऋषिकेश ओरडतो त्याच्यावर, सारंग काय बोलतोयस तू. सारंग म्हणतो, हा काय चुकीचं बोलतोय मी, बरोबर तर बोलतोय. अरे ड्रामा क्वीनच आहे तुझी बायको, माझी आई सकाळपासून घराच्या बाहेर आहे, तुम्हाला काहीच माहिती नाहीये का. आता हे यांना खरंच माहिती नाहीये, हे सारंगला कसं माहिती असेल. असो, पण आता तमाशाच तमाशा रंगलाय प्रेक्षकांनो. काय मारा माऱ्या कुट्या, एकदम येड्याची जत्रा भरलेली यांची असं म्हणायला हरकत नाहीये. बघा तुम्ही, आज त्या ऐश्वर्याने तर अवंतिकाचा हातच पिळला. आता बघा या सुमित्राबाई सैरभैर होऊन जातात. अरे देवा, मी काय करू आता, अशी किती वेळ इथे अडकून राहू मी, कोणाला तरी मला बोलवलं पाहिजे असं म्हणून त्या इकडे तिकडे बघायला लागतात. आणि अचानक लाईट जातात आणि त्यामुळे त्या खूप घाबरतात, त्यांचं बीपी लो होऊन जातं आणि त्या फक्त जानकी जानकी म्हणूनच ओरडत असतात बरं का. आता लगेच या जानकीबाई म्हणतात, इकडे काय झालं, हे काय सांगताय सारंग भाऊजी. आता लगेच हा सारंग म्हणतो, उगाच वेळ पांघरून पेडगावला जाऊ नका, सांगा मला माझी आई कुठे. ऐश्वर्या म्हणते, नाही तर काय, सकाळपासून आई माझ्यासोबत देवळात होत्या, तिथून त्या चक्क निघून गेल्या. कुठे निघून गेल्या तर मला माहितीये ना, सगळं माहितीये मला, फुल डाऊट आहे मला. आई ओवी सोबतच होत्या, ओवीलाच भेटल्या त्या. आता ऐश्वर्या ओवीवरती जोरात धावून जाते बरं का. का ग ए कार्टे, कुठे आई, सांग कुठे. आता हे दोघही जानकी आणि ऋषिकेश ओवीच्या समोर असे उभे राहतात बरं का. आणि ऐश्वर्याला ओवीला बघू पण देत नाही. आता जानकी म्हणते, ओवीशी बोलण्याच्या आधी तिच्या आईशी बोल. आता मला हा डायलॉग आठवला बरं का प्रेक्षकांनो, पहिले बाप से बात कर असं बोललेली आहे जानकी. जानकी म्हणते, आई हरवल्यात आणि ओवी या दोघींमध्ये काहीही संबंध नाहीये, उगाच काहीच्या काही काय बरळतेस. ऐश्वर्या म्हणते, नाहीये काय नाहीये, ते ऋषिकेश दादा आले होते ना आमच्या घरी, धमकी देऊन गेले आईंना की यापुढे ओवीला भेटायचं नाही असं सांगितलं ना यांनी, आणि आमच्या बिचाऱ्या भोळ्या भाबड्या आई त्या गेल्या ओवीला भेटायला. रागाच्या भरात या माणसाने काही केलं असेल आमच्या आईंना म्हणजे. आता ऋषिकेश ओरडतो ऐश्वर्यावर, बस कर ऐश्वर्या. आणि जानकी पण ओरडते, तोंड सांभाळून बोल ऐश्वर्या, कोणाशी बोलतेस तू. ऋषिकेशच्या आई आहेत त्या, आणि ऋषिकेश त्यांच्या आईच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही. जानकी सारंगला म्हणते, काय हो सारंग भाऊजी, या ऐश्वर्याला अक्कल नाहीये, पण तुम्ही तुमच्या भावावर असे खोटे नाटे आरोप करताय. आता ऐश्वर्या लगेच डोळे वाटारून पाहते बरं का सारंगकडे. सारंग म्हणतो, हा खोटे आरोप करू नका, जपून बोला, नाही वयाचा भान ठेवा. नाही नाही, काय 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 बोलली होती ही जानकी वहिनी ऐश्वर्या. अरे कुठल्या कुठे बोलतोय हा, आपली माणसं आपली प्रेम, बस कर अगो बस कर जानकी वहिनी तुझी नाटकं. मला कंटाळा आलाय या सगळ्याचा, मला असं खिसा फाडून राडा वगैरे नाही करायचा आहे, मला माझी आई पाहिजे फक्त, कळलं का तुला ऋषिकेश दादा. आता सारंग काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. सारंग म्हणतो, पुढच्या 2 तासात जर माझी आई सुखरूप माझ्या घरी नाही आली ना तर तुम्हाला जेलची हवा खावी लागेल सावत्र रणदिवे. आता असं डायरेक्ट धमकी दिलेली आहे सारंगने बरं का या ऋषिकेशला आणि जानकीला.
धमकी देऊन तो तिथून निघून जातो. पण ओवीने सारंगचे हे रूप कधीच पाहिलं नसेल. ओवी सारंगला खूप घाबरते आणि हो, सारंग जाता जाता म्हणतो, हा एका आईच्या सख्ख्या मुलाचा वादा आहे, लक्षात ठेव. अरे देवा, सख्ख सावत्र पुन्हा आलंच यांच्यामध्ये तेच. आणि आता सारंग पुन्हा हे बोलतो आणि निघून जातो. आता जानकी अजून राहिलं तर ऋषिकेशच्या डोक्याला टेन्शन देते. अहो काय बोलले सारंग भाऊजी, आई अजून घरी पोहोचले नाहीत, आई कुठे असतील, खरंय का हे? अहो आईंना आपल्या बीपीचा त्रास आहे हो. अहो त्यांनी औषधं घेतली असतील का? त्यांना माइल्ड हार्ट अटॅक येऊन गेलाय आत्ताच. त्यांनी काही खाल्लं असेल का? आता तो ऋषिकेश काय करणार आहे बिचारा या सगळ्याला. आता ही जानकी अजून अजून त्याला टेन्शन देते आणि पुन्हा इकडे सुमित्राबाईंचा आपल्याला सीन दाखवलाय. सुमित्राबाई खूप टेन्शन मध्ये आल्यात आता आणि त्यांना खरंच त्रास व्हायला लागलाय. लाईट गेलेले आहेत शाळेमधले, त्या मोठ्या मोठ्याने ओरडत असतात, कोणीतरी दार उघडा रे, कोणीतरी माझ्या मदतीला या रे. अरे जानकी, अगं कुठेस तू, मला वाचव. अरे देवा नारायणा, हे काय झालं? आता ते लाईट जात येत असतात, त्यामुळे त्यांना अजून भीती वाटत असते. ऋषिकेश आता जानकीला जाणीव करून देतो, पाहिलं का जानकी, माझी माणसं करते ना तू. हे रणदिवे कुटुंब आहे, खोटारडं आणि घाणेरडं राजकारण करणाऱ्या माणसांनी घडलंय हे कुटुंब. बघ अजूनही तुझे डोळे उघडत नाही. दरवेळेला ही लोक घाणेरडे प्लॅन करतात आणि त्यात तू, मी आणि ओवी फसते. आणि माझं काही नाहीये ग, मी अशा लोकांना जागेवर उत्तर द्यायला समर्थ आहे, माझी ताकद पुरेशी आहे. पण जानकी तुझं काय ग, तू विनाकारण या सगळ्यामध्ये अडकता ना. नाही, तुम्ही दोघी भोळ्या आहात. याच भोळेपणाचा फायदा घेऊन तुम्हा दोघींना नेहमी नेहमी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं. जानकी, मी काय चुकीचं बोलतोय आता तूच सांग. आता जानकी अगदी निशब्द झालेली आहे. ऋषिकेश म्हणतो जानकीला, मी सांगतो ना तुला जानकी, आता सुद्धा रणदिवेबाईंना त्यांनी स्वतःच लपून ठेवलं असेल आणि हा ड्रामा करताय. तसं पाहिलं ना प्रेक्षकांना, ऋषिकेशचा अंदाज बरोबर असतो, पण बिचाऱ्याला सिक्वेन्स लागत नाही. पण जानकी काही त्याचं ऐकत नाही दरवेळीप्रमाणे आणि म्हणते, काय बोलताय तुम्ही, असं कसा विचार करताय तुम्ही? ऐश्वर्या आणि सारंग भाऊजीला आई साथ देतील? नाही, असं होणं शक्यच नाहीये हो. ऋषिकेश म्हणतो, मग जानकी हे सगळं का आणि कशासाठी चाललंय? बघ ते कसे धमकी देऊन गेले आपल्याला. जानकी म्हणते, मग तुम्ही पण तेच केलं ना, तिथे जाऊन तुम्ही भांडण करून आले. एखाद्याने भांडण केल्यानंतर दुसरा आरेला कार्य करणारच. मला सांगा ऋषिकेश, हेच सगळं आपल्याला करायचंय का हो? आणि हे सगळं कशासाठी करायचंय? सारंग भाऊजी काय बोलले, ऐश्वर्याने काय केलं, हे महत्वाचं आहे का? आता आपल्या आईंना शोधणं आपल्याला जास्ती महत्वाचं आहे. हो, आता हे जानकीचं बोलणं मलाही पटलंय बरं का जानकी आता पुन्हा या ऋषिकेशला टेन्शन देत म्हणते की अहो आता आई काय करत असतील, कुठे असतील, त्या बीपीचा पेशंट आहेत, अहो त्यांना माइल्ड अटॅक येऊन गेलाय हो आत्ताच. आता आईंचं काय झालं असेल, त्या ओवीला पण टेन्शन आलं आता बिचारीला. आता जानकी ऋषिकेशवर ओरडत म्हणते, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही आईंबद्दल ऋषिकेश? अहो मला तर भीती वाटायला लागली आता. नाही, काही झालं तरी मला आता आईंना जाऊन शोधावंच लागेल. आता ही जानकी अगदी सिक्वली विचार करत या बरोबर शोधते बरं का त्या सुमित्राबाईंना जाऊन. जानकी तिची पर्स घेते आणि म्हणते, नाही ऋषिकेश, मी काही झालं तरी आता आईंना शोधून आणणारच. आणि हे बघा ऋषिकेश, तुम्ही डोक्यात राग घालू नका, शांत राहा प्लीज प्लीज. ऋषिकेश, ओवीला सांभाळा, मी लगेच येते, मला माहितीये आई कुठे असतील ते. आता जानकीने ऋषिकेशला रिक्वेस्ट केली आणि जानकी निघाली सुमित्राबाईंना शोधायला. तुम्ही काही म्हणा प्रेक्षकांनो, मालिका फुल ऑफ एंटरटेनमेंट आहे. आजचा भाग छान आहे की नाही? मग एखादा लाईक करून टाका आणि मी तुम्हाला सांगते पुढे की सुमित्राबाई कशा सापडल्या. आता बघा ही ओवी टेन्शन मध्ये येते, ती म्हणते, बाबा आजी कुठे असेल हो माझी? आता ऋषिकेश तिला जवळ घेऊन दिलासा देतोय. पण आता पुढे बघा, या सुमित्राबाई ओरडून इतक्या दमून गेल्यात, थकून गेल्यात, सकाळपासून त्यांच्या पोटात पण काही नाहीये. आता मात्र त्या रडायला लागतात, बाई हे काय होतंय, मला असं का होतंय? अरे देवा, माझ्या मदतीला कोणी येत नाहीये, मी अंधारात अशी किती वेळ बंद राहू? आता मोठ्याने आरडाओरडा करून त्या थकून जातात आणि बेशुद्ध पडतात. आता खरा ड्रामा तुम्हाला बघायला मिळणार आहे. आजी श्रीराम जय राम जय जय राम असा जप करत असतात आणि तेवढ्यात ही अवंतिका फोन करत असते सौमित्रला, पण त्याचा फोन लागत नसतो. आता सारंग आणि ऐश्वर्या घरी आलेत. आजी आपुलकीने विचारतात, काय रे बाबा सारंग, अरे काय झालं, काही पत्ता लागला का सुमित्रेचा? होती का जानकीच्या घरात सुमित्रा? पण सारंग म्हणतो, नाही आजी. पण आता ही अवंतिका ते ऐकते आणि म्हणते, कळलं ना तुम्हाला सारंग भाऊजी, म्हणून आम्ही तुम्हाला नेहमी सांगत असतो की ऐश्वर्यावर विश्वास ठेवू नका, आपल्या माणसावर अविश्वास नका दाखवू, संशय घेणं बंद करा आता जानकी वहिनीवर. आता मात्र ऐश्वर्या चिडते आणि म्हणते, ए चल LLB, तुझे हे थोबाडे ना तिकडे कोर्टात उघड, आणि इथे राहून तुला जर त्यांची हाजी करायची असेल ना तर तिकडे जाऊन राहा ना त्यांच्या सोबत, इथे कशाला राहतेस तू? अवंतिका म्हणते, ए चल शट अप ऐश्वर्या,
मला काय करायचं आणि काय नाही ना ते माझं मी बघून घेईल, तू कशाला शिकवते का मला? सारंग भाऊजीच्या डोक्यामध्ये संशयाची सुई टाकून घेऊन गेली होतीस ना तिकडे, मग काय झालं? सापडल्या का आई तिथे? नाही सापडल्या. ऐश्वर्या आता पांढरी पडते बरं का. अवंतिका म्हणते काय म्हणाले काय दादा, सांगा ना. सारंग म्हणतो काय बोलणार आहे तो, त्याच्याकडे बोलायसारखं काही आहे का? अगं आजी उगाचच नाटक करत होता, जणू काही त्याला काही माहितीच नाहीये. आणि ती ती तुमची लाडकी जानकी वहिनी, ती नाटकी कुठली, ती मलाच म्हणली. असं कसं बोलता तुम्ही, सख्या भावावर आळ घेता का? आजी मी ऐकलंच नाही त्यांचं काही, मी चांगला दम देऊन आलोय त्या दोघांना. पुढच्या 2 तासात जर माझी आई नाही सापडली ना तर जेलची हवा खावी लागेल त्या सावत्र रणदिवेला. सांगून आलो मी आजी, तिथे धमकी देऊन आलो. आता ती ऐश्वर्या काय म्हणते बघा. सारंग अहो नुसती जेलची हवा नाही द्यायची त्यांना, आपण काळ्या पाण्याची शिक्षा देऊ त्यांना. बिचाऱ्या आई, अहो ज्या अनाथ मुलींना आसरा दिला आईंनी, त्या सावत्र पोराला पोटच्या पोरासारखं सांभाळला आईंनी, आणि हे दोघंच्या दोघं आपल्या आईच्या जीवावर उठले हो. शी, या थराला गेले हे लोक. काय कलयुग आहे देवा, काय कलयुग आहे, घोर कलयुग आहे. आता प्रेक्षकांनो एवढी ड्रामा करत असते ऐश्वर्या, तेव्हा अवंतिकाचा खूप संताप होतो आणि साहजिक आहे ना. अवंतिका ओरडते जोरात आणि म्हणते अगं ऐश्वर्या तूच या कलियुगातली कली आहेस ग. हे ऐकल्यावर ऐश्वर्याचा संताप होतो. अवंतिका म्हणते अगं तू फक्त कली नाहीयेस, तू या घराला लागलेली वाळवी आहेस, वाळवी. तोंडाला येईल ते बोलत असते ग तू, वाटेल ते बोलतेस. आणि या घरातली माणसं, अरे तुम्ही हिच्यावर विश्वास ठेवता, या नालायक बाईवर विश्वास ठेवताय तुम्ही. मी तुम्हा सगळ्यांना पुन्हा पुन्हा सांगते की या बाईवर विश्वास ठेवू नका, ही बाई खरंच नालायक आहे, नका ठेवू विश्वास. आता ही घसा फोडून ओरडत असते तेव्हा ऐश्वर्याचा एवढा संताप होतो. ऐश्वर्या आता त्या अवंतिकाने बोट दाखवलं ना, तर तेच बोट आता धरते आणि मुरगाळते ते बोट अवंतिकाचं, आणि असा हात पण पिरगाळते आणि म्हणते ए दीड शाणे, तुला मागच्या वेळेला बजावलं होतं ना मी की माझ्या समोर बोट रोखायचं नाही म्हणून. म्हणजे ही ऐश्वर्याची कमजोरी आहे बरं का प्रेक्षकांनो. ऐश्वर्या म्हणते काय ग, एवढीशी गोष्ट तुझ्या डोक्यात शिरत नाही का, तुझ्या मेंदूत, तुला कळत नाहीये का? आता अवंतिका म्हणते ऐश्वर्या हात सोड, दुखतंय मला. सारंग ऐश्वर्याचं हे रूप बघून घाबरूनच जातो आणि आजी त्याच्यापेक्षा डबल घाबरतात. आता अवंतिका म्हणत असते सोड ऐश्वर्या मला. आता ऐश्वर्या म्हणत असते का सोडू, दुखू दे ना तुला, दुखू दे. आता एवढ्या जोरात हात पिरगळलाय त्या ऐश्वर्याने, अवंतिकावर वारी पडली ना ती. आता या सगळ्यांना आलं टेन्शन, म्हणजे त्या सुमित्राबाई आरवल्या ते गेलं कुणीकडे, यांच्याच माराकुट्या चालू झाल्या इकडे. आता ही जानकी बघा बिचारी, ही बरी या सगळ्यांपेक्षा. आता ती अर्ध्या रात्री त्या शाळेमध्ये येते, मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करते, कोणी आहे का, कोणी आहे का इकडे. आणि आता त्या गेटवरून उडी मारून ती शाळेच्या आतमध्ये प्रवेश करते. सिक्युरिटी गार्ड कुठे गेलाय कोणास ठाऊक प्रेक्षकांनो. म्हणजे सगळ्या तमाशात सिक्युरिटी गार्ड गायबच दाखवला त्यांनी, बिचाऱ्याच्या नोकरीवर गदा येणारे हो. तर आता हा सीन त्यांनी एवढाच दाखवला की जानकी शाळेत पोहोचते. पण आता बघा पुढे ऐश्वर्या आणि अवंतिकाचं सीन, काय ड्रामा आहे, काय ड्रामा आहे. अवंतिका म्हणत असते ऐश्वर्या माझा हात सोड. ऐश्वर्या लगेच भानावर येते बरं का, तिच्या लक्षात येतं की आपण जास्ती अग्रेसिव्ह झालोय. मग ऐश्वर्या म्हणते तुला दिसत नाही का ग, या घराला आणि या घरातल्या माणसांना किती वेदना होत आहे. अवंतिका तिच्याकडे रागाने बघायला लागते. आता ऐश्वर्या म्हणते तू ना दीड दमडीची वकील आहेस, स्वतःला जज समजू नको. जा विचारतेस ना मला, जा विचारतेस, सांगते ना मी काय घडलं ते. आणि तिचा हात सोडते आणि म्हणते ऐक आता काय घडलं असेल ते. आणि आता मुद्दाम ड्रामा करते हा ऐश्वर्या आणि म्हणते हे बघा आजी, अहो सारंग रोज ना आई ओवीला भेटायच्या, आज पण त्यांनी असंच केलं असेल. पण आज ना त्या दिवशी नाही का, म्हणजे आपण आईंना आणि ओवीला एकत्र पेढे खाताना पकडलं होतं, आज एक्झॅक्टली तसंच झालं असेल. म्हणजे मला असं वाटतंय की कदाचित आज आई आणि ओवी दोघी जणी भेटल्या असतील आणि ऋषिकेश दादाने बघितलं असेल त्या दोघींना. आणि ते ऋषिकेश दादा कसे माहिती आहे ना तुम्हाला सारंग, ते ऋषिकेश दादांनी मुद्दाम ओवीला वेगळं केलं असेल आणि आईला ओरडले असतील हो, भांडले असतील आपल्या आईशी. मला माहितीये ना ते असेच करतील. अहो सारंग तुम्हाला पण माहितीये, तो माणूस भांडायला लागतो ना तेव्हा त्या माणसाला समोरची व्यक्ती कोण आहे काय आहे काहीच कळत नाही हो सारंग. समोर आई आहे का भाऊ आहे त्यांच्या काही लक्षात येत नाही, तो माणूसच माथे फिरू आहे हो सारंग. अहो या सगळ्यामध्ये त्याचं डोकं फिरलं असणार आहे त्या ऋषिकेशचं. एवढी धमकी देऊन बजावून सुद्धा आई ओवीला भेटतायत या गोष्टीचा त्याला राग आला असेल आणि आईला धडा शिकवायचा ना, म्हणून मग त्यानेच
त्यानेच आपल्या आईला कुठेतरी लपून ठेवलं असेल, नाहीतर कुठेतरी डांबून ठेवलं असेल. सारंग, मी तुम्हाला सांगते, आजी मी तुम्हाला सांगते, हे सगळं असंच घडलं असणार आहे. आता अवंतिका पुन्हा म्हणते तिला, ए गप्प बस ग. पण आता ऐश्वर्या पुन्हा तिला म्हणते, कळलं ना तुला LLB? अवंतिका पुन्हा तिला हूल देत असते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, ए पुढे नाही यायचं, नाही तर दुसरा हात पण मोडून ठेवेल मी तुझा. आता तिचं हे वाक्य ऐकतो सौमित्र आणि जोरात ओरडतो दारातून, ए ऐश्वर्या, काय बोलली ग माझ्या बायकोला तू? काय बोलतीयस? वाटेल ते बोललीस ना तर थोबाड फोडीन मी तुझं. आता लगेच सारंग म्हणतो, दादा. आता सौमित्र म्हणतो, दादा काय दादा? अरे वाटेल ते आरोप करते तुझी बायको आणि तू काही बोलत नाहीयेस. अरे काय रे सारंग, आजी, अरे दादाच्या आणि वहिनीच्या चांगल्या आठवणी नाहीत करे तुमच्याकडे? वाटेल त्या गोष्टी बोलून दादा वहिनीचं कॅरेक्टर नका जज करू तुम्ही. आणि ही नालायक बाई काय पण बोलते आणि तुम्ही विश्वास ठेवता त्यावर. आता लगेच ऐश्वर्याला झोमतात मिरच्या, कारण अवंतिका पण तेच बोलते आणि एक्झॅक्टली सौमित्र पण तिला नालायक बाई म्हणतो. आणि ऐश्वर्या म्हणते, काय बोललात तुम्ही? नालायक बाई आहे मी? म्हणजे तुम्हाला पण त्या ऋषिकेशची हवा लागलेली दिसते आता. बघा सारंग, बघा, अहो तुमचा हा भाऊ माझ्याशी कोणत्या भाषेत बोलतोय, तुम्ही काहीच बोलत नाही आहात सारंग. आता सारंगला पुन्हा मिरच्या झोमतात. सौमित्र म्हणतो, तुला काय देवाऱ्यात नेऊन बसवायचं का ग ऐश्वर्या? घरात भांडणं लावते, आग लावते, काय बोलतेस तू हे सगळं? सारंग म्हणतो, ए दादा काय बोलतो माझ्या बायकोला? माझी बायको काही भांडणं लावते, आग लावते घरात? वाटेल ते बोलायचं नाही दादा माझ्या बायकोला. मग पुन्हा हे दोघं भांडायला लागतात. काय करणार आहेस तू, काय करणार आहेस? ऐश्वर्या गंमत बघायला लागते. शेवटी अवंतिका मध्ये पडते आणि म्हणते, काय चाललंय सारंग भाऊजी? सौमी तू शांत हो ना, इथे परिस्थिती काय आणि तुमचं चाललंय काय? सौमी तू कुठे गेला होता सांग बरं मला. सौमित्र म्हणतो, अगं पोलीस स्टेशनला गेलो होतो मी. मग आता हे ऐकल्यावर आजी टेन्शन मध्ये येतात. पोलीस स्टेशन कशाला? मग सारंग म्हणतो, गेला असेल आमची तक्रार करायला. सारंग डोक्यावर पडलाय का? आता सौमित्र म्हणतो, अरे बाबा पोलीस स्टेशन मध्ये कळवायला गेलो होतो मी, आई हरवलीये म्हणून. पण त्यांनी सांगितलं की 24 तास झाल्यानंतर ते कंप्लेंट नोंद घेतील म्हणून, पण पुढे सर्क्युलेट तर करतील ना ते हे माहिती. सारंग म्हणतो, हा हा माहितीये माहितीये. आता आजी विचार करतात, परमेश्वरा माझी सुमित्रा कुठे असेल? ऐश्वर्या आता मनात हसते मोठ्या मोठ्याने आणि म्हणते, नाईट स्कूलला आहे तुमची सुमित्रा, आता ती आयुष्याचे धडे गिरवतीये. अरे 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 प्रेक्षकांनो, ज्या घरात अशी सून आली त्या घराचं कल्याणच आहे बाबा. म्हणजे काय भयंकर होऊ शकतं आणि काय दाखवतात मालिकेमध्ये, अविश्वसनीय आणि अकल्पनीय आहे हे सगळं. खरंच असं कुठे घडत असेल तर त्या घराचं काय भाग्य म्हणावं. असो, तर आता बघा हा, जानकी आता ह्या शाळेत आली आहे आणि आता तिला कुठेच सुमित्राताई सापडत नाहीये आणि ती विचार करते की जरा शांत डोक्याने विचार करायला हवा. कुठे होत्या आई? कुठे असतील आई? ओवी इथे उभी होती, ऋषिकेश असे तिकडनं गेटमधनं आले, म्हणजे आई या डायरेक्शनला उभे असतील. आणि आता ओवी जेव्हा तिथे उभी होती तेव्हा ऋषिकेश आल्यानंतर ओवी घाबरली असेल आणि आई पण घाबरल्या असतील. म्हणजे आई घाबरून एखाद्या स्कूलच्या रूम मध्ये लपल्या असतील का? म्हणजे नक्कीच असं काहीतरी घडलं असेल. आई स्कूलच्या बाहेर गेल्याच नसतील. ऋषिकेश मी आले नंतर आता जानकी सगळा सिक्वेन्स लावतीये आणि विचार करते नेमकं आई कुठल्या दिशेने गेल्या असतील, म्हणजे कुठे जात असतील असं ती सगळं विचार करते. आणि तिला असं लक्षात येतं की नक्की हो न हो आई या शाळेमध्येच कुठेतरी आहे. हे त्यांनी छान सीन दाखवलाय, खूप रंगवलाय मस्त. जानकीने तिची सतसत विवेक बुद्धी शाबूत ठेवून सगळ्या गोष्टींचा सारासार विचार केलाय आणि बरोबर सिक्वेन्स लावलाय. आता मात्र जानकी पण घाबरून जाते. अरे देवा, आई इथेच कुठेतरी आहेत, मला शोधायला हवं आईंना. आता जानकीने तिच्या मोबाईलचा टॉर्च ऑन केलाय आणि मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करायला लागते, आई आई तुम्ही कुठे आहात आई? जानकी खूप मोठ्याने ओरडत असते, अगदी जीवाच्या आकांताने ओरडत असते. इकडे शोधू तिकडे शोधू कुठे शोधू तिला कळत नाहीये. पण ती सगळ्या शाळेचे एक एक वर्ग आता म्हणजे दरवाजा वाजवायला लागते, कुठे असतील आई, काय करत असतील आई. पण नेमकं त्या सुमित्राबाई आता झाल्यात बेशुद्ध, त्यामुळे त्यांच्यापर्यंत जानकीची ही हाक जातच नाहीये. पण जानकी अगदी बेंबीच्या देठापासून ओरडतीये. प्रेक्षकांनो, मस्त दाखवलाय त्यांनी आजचा भाग, म्हणजे फुल ऑन एंटरटेनमेंट. हे मी पहिल्यापासून म्हणतीये. मी तुम्हाला सांगते ना, आवडतंय का तुम्हाला माझ्या आवाजात ऐकायला? नक्की मला सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा ऋषिकेश विचार करतोय, जानकीचा का अजून निरोप आला नाही? रणदिवेबाई कुठे असतील? आता मला खरंच म्हणजे आता मला टेन्शन येतंय.
आता मात्र ऋषिकेश बाहेर असा जातोय, पुन्हा आत येतोय. ऋषिकेशला खूप तगमग होत आहे. आता इकडे ओवी देवाजवळ प्रार्थना करते, देव बाप्पा माझी आजी सापडू दे रे, मी तुला एक चॉकलेट देईल. माझी आजी तुझी किती पूजा करते, तिला असं हरवू नको न रे, लवकर सापडू दे माझी आजी, मी तुला चॉकलेट देईल रे माझी आजी सापडल्यावर. बिचारी ओवी किती निरागसपणे देवाजवळ प्रार्थना करते. आता मात्र ऋषिकेशच्या डोळ्यात मात्र पाणी आलंय. प्रेक्षकांनो, खरंच रणदिवेबाई कुठे गेल्या असतील. आणि आता इथून पुढे ना त्यांनी कमीत कमी 10 मिनिटं जानकीचा आणि या सुमित्राबाईंचा थरार रंगवलाय. म्हणजे सुमित्राबाई बेशुद्ध आहेत, जानकी वेड्या पिशासारखी प्रत्येक शाळेच्या खोलीमध्ये जातीये, दरवाजा बडवतीये, पण प्रत्येक शाळेला म्हणजे रूमला असे लॉक्ड आहेत असं दाखवलंय त्यांनी. म्हणजे अगदी प्रत्येक खोलीला लॉक्ड आहेत. जानकी आता खूप टेन्शन मध्ये आली आहे, कारण सुमित्राबाईंच्या तब्येतीचं काही कमी जास्ती झालं तर अरे देवा, जानकीला त्याचं जास्ती टेन्शन येत आहे. खरंच प्रेक्षकांनो, माणूस इमोशनल असलं, अति चांगलं असलं ना की त्रास त्याच माणसाला होतो, हे मात्र तितकंच खरं आहे. जानकी विचार करते, आता कुठे शोधू मी आईला, आई आई म्हणून वेड्या पिशासारखी ती आवाज देत असते. खूप छान दाखवला त्यांनी हा सीन, नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि हा रिव्ह्यू आवडला असेल तर एखादा लाईक नक्की करा. आता जानकीच्या टेन्शनवर हा भाग त्यांनी संपवलाय. आता उद्याच्या भागामध्ये बघा, अवंतिका ऐश्वर्याला उघडपणे धमकी देते, ऐश्वर्या आईच्या गायब होण्यात जर तुझा हात असेल ना तर यावेळेला तू सहजासहजी सुटणार नाही, लक्षात ठेव. अवंतिकाने दिलेली ही धमकी ऐश्वर्यासाठी काहीच मायने नाहीये. म्हणजे ती अगदी मुंगी समजते अवंतिकाला ऐश्वर्या. असो, तिने निग्लेक्ट केलंय अवंतिकाला. पण आता बघा, जानकी देवाजवळ प्रार्थना करते आणि सुमित्राबाई शुद्धीवर येतात. आणि आता सुमित्राबाई शुद्धीवर आल्यानंतर ही जानकी सुखरूप सुमित्राबाईंना घरी घेऊन येते. आणि आता ओवी आणि या सुमित्राबाई या दोघींच्या भेटीवर ऋषिकेशला आक्षेप नाहीये असं ऋषिकेश सगळ्यांसमोर डिक्लेअर करतो की मला ओवीचं आणि तिच्या आजीचं नातं मान्य आहे. त्यामुळे आता जानकीचा विजय झालाय असं म्हणायला हरकत नाहीये. एका नात्यावर शिक्कामोर्तब झालंय. आता बाकीची नाती हळूहळू जवळ यायला कितीसा वेळ लागणार आहे. ऑलरेडी शरयू आणि ऋषिकेश हे दोघे पण जवळच आलेत. आता बारी आहे ती म्हणजे सारंगची. पण मजा येणार आहे प्रेक्षकांना पुढचे भाग बघायला. कसा वाटला आजचा एपिसोड कमेंट करून नक्की कळवा.